आता आपण बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। गोपीनाथ मुंडेंची बदनामी करणं उद्धव ठाकरेंना शोभत नाही। संजय राऊत ठाकरे गट पूर्णपणे पाण्यात घातल्याशिवाय राहणार नाही। सामनाच्या अग्रलेखावरून धनंजय मुंडेंची जोरदार टीका। राऊत मात्र ही शिवसेना पूर्णपणाने मातीत घातल्याशिवाय राहणार नाही आणि तेही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली। लाज वाटली पाहिजे आज स्वर्गीय मुंडे साहेब नसताना अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अतिशय आमाच्या सारख्याला वेदना देणार आहे। अजितदादा गटाचे विदर्भातील 10 जिल्हाध्यक्ष सरकार आणि पक्षावर नाराज असल्याची चर्चा। निधी मिळत नसल्याचा आणि पक्षाचे मंत्री जिल्हाध्यक्षांची कामं करत नसल्याचा आरोप। विदर्भातील अध्यक्षांची नागपुरात तातडीची बैठक। कृषी मंत्री बीडच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न, त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर यायला वेळ नाही। कृषी मंत्र्यांना शोभतं का? संभाजीराजेंची धनंजय मुंडेंवर टीका। मवियात गडबड सुरू आहे अशा बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत। मवियात सुरेख समन्वय आहे, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। ओवेसींनी केली एमआयएम कडून 5 उमेदवारांची घोषणा। मालेगावमधून मुफ्ती इस्माईल, मुंबईतून रईस लष्करी, सोलापुरातून फारुख साहब, धुळ्यातून फारुख शहा तर संभाजीनगरमधून इम्तियाज जलील यांना उमेदवारी। परळी विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा। जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख लढवणार विधानसभा निवडणूक। राजेसाहेब देशमुखांची माहिती तर कृषी मंत्री धनंजय मुंडे कादर खानचा रोल करतात। देशमुखांची मुंडेंवर टीका। काही लोकांनी देवेंद्र फडणवीसांचा गैरफायदा घेऊन विश्वासघात केला। हसन मुश्रीफांची समरजित घाटगेंवर नाव न घेता टीका। उल्हासनगरात अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष भरत गंगोत्रींची युवकाला मारहाण। रस्त्यात झालेल्या वादानंतर युवकाला मारहाण, युवकावर हल्ला, गंगोत्रींसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। प्रतिभा धानोरकर जे काही बोलल्या ते त्यांचं वैयक्तिक मत, मी तक्रार करणार नाही, पण आमच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली। वडेट्टीवारांचं वक्तव्य।